वेलकम टू विदर्भास अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्व स्वागत करत आहे. आता नॉर्मली जर पाहिलं असेल तर जे कोणत्याही पेपरमध्ये समजा तुमची कंबाईन असो या राज्यसेवा असो या अदर कोणती एक्झाम असो तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला संविधानाचे स्रोत विचारतात. आता संविधानाचे स्रोत म्हणजेच काय आहे, कारण का जेव्हा आपलं संविधान बनलं तर संविधान बनल्यानंतर असे जे आहे आपण काय म्हणू शकतो आपण 60पेक्षा जास्त संविधान रेफर करण्यात आलेले होते आणि त्यानंतर प्रत्येक संविधानामधून काही ना काही जे आहे तर त्याच्यापासून प्रभावित होऊन तर काही गोष्टी ज्या आहे आपल्या देशाच्या कन्व्हिनियन्सनुसार काय केल्या आपण आपल्या संविधानामध्ये जे आहे समाविष्ट केले. तर त्याच्यामुळे पेपरमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जात असतात की कोणत्या देशाकडून आपण जे आहे तर काय काय घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता नॉर्मली जर पाहिलं असतं तर एवढं सारं पाठ करणं जे आहे थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकते. तर त्यामुळे काय आहे का आपण ते जे आहे ते ट्रिकनुसार ते लक्षात ठेवणार आहोत. आणि एक आता मी सुरुवातीला सांगून देतो की सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला सांगत आहे की ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पण त्याची सुद्धा तुम्ही 1-2दा रिव्हिजन करा त्यावेळेस ते तुमच्या डोक्यात राहून जाईल. ठीक आहे. तर असं आहे की आता सुरुवातीला जर पाहिलं तुम्ही की जे तुमचं जे संविधान सभा होती तर संविधान सभा जे आहे तर संविधान सभा निर्माण करण्यात आलेली होती. आता संविधान सभा कशासाठी निर्माण करण्यात आलेली होती का ज्याचं काम काय होतं की संविधान तयार करणं. ठीक आहे. आणि हे कशाच्या बेसिसवर करण्यात आली होती तर हे करण्यात आलेली होती तुमच्या कॅबिनेट मिशन च्या आधारावर याची जी आहे काय करण्यात आली होती ही संस्था जी आहे स्थापन करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर जे आहे तर याची पहिली मीटिंग केव्हा झाली, त्यानंतर दुसरी मीटिंग केव्हा झाली आणि त्यानंतर जी आहे तिसरी मीटिंग केव्हा झाली. तर पहिली मीटिंग जी होती किंवा पहिली जी बैठक झाली पहिली बैठक ही झालेली होती 9 तारखेला 9 डिसेंबर 1946. दुसरी झाली 11 डिसेंबर 1946 आणि तिसरी झाली 13 डिसेंबर 1946. ठीक आहे. तर हे पहिली बैठक, त्यानंतर ही झाली दुसरी बैठक, त्यानंतर ही झाली तुमची तिसरी बैठक. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या या पहिल्या बैठकीमध्ये, दुसऱ्या बैठकीमध्ये आणि तिसऱ्या बैठकीमध्ये. याच्यामधूनही तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. तर पहिल्या बैठकीमध्ये काय झालं की तात्पुरते अध्यक्ष निवडण्यात आले होते किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून जे आहे निवडण्यात आलेले होते. अध्यक्ष कशाचे? संविधान सभेचे. हंगामी अध्यक्ष संविधान सभेचे. हंगामी अध्यक्ष संविधान सभा. तर ते कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर यांची निवड जी आहे ते करण्यात आली होती कशासाठी? तात्पुरते अध्यक्ष म्हणून किंवा जे आहे हंगामी अध्यक्ष. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर दुसरी बैठक झाली. तर दुसऱ्या बैठकीमध्ये जे आहे तर आपण म्हणू शकतो की कायमस्वरूपी जे अध्यक्ष होते तर त्यांची निवड करण्यात आली. ठीक आहे. कायमस्वरूपी जे अध्यक्ष होते, कायमस्वरूपी अध्यक्ष, तर त्यांची कोण होते कायमस्वरूपी अध्यक्ष? ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आलेला होता. तर हा उद्दिष्टांचा ठराव कोणाकडून मांडण्यात आला? तो मांडला होता नेहरू यांनी. ठीक आहे. कोण? नेहरू. ठीक. तर हे ज्या होत्या तर ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली बैठक, दुसरी बैठक आणि तिसरी बैठक. ठीक आहे. आता एक असं आहे का या संविधान सभा जी होती तर हे सुरुवातीचं जर पाहिलं असणार तर तुमचं जे आहे ॲज अ संसद म्हणून सुद्धा ते काम करत होते. म्हणजेच काय आहे ते कायदे मंडळ सुद्धा म्हणून जर पाहिलं असतं तर ते काम करत होतं. आता जेव्हा पहा की जेव्हा ते संविधान सभा जेव्हा संविधान तयार करण्यात असं किंवा संविधान तयार करत होती तर त्यावेळेस जे आहे त्यावेळेस त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद राहत होते. पण ज्यावेळेस ते जर पाहिलं असतं कायदे मंडळ म्हणून जेव्हा कार्य करत होती त्यावेळेस त्याचे जे अध्यक्ष राहत होते ते जी.बी. मावळणकर राहत होते. ठीक आहे. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि संविधान सभेची जी स्थापना करण्यात आली होती तर हे
कॅबिनेट मिशनद्वारे जे आहे तर त्याच्यामध्ये ते तरतूद होती आणि त्याच्यानुसार याची स्थापना केलेली होती. ठीक आहे. तर यानंतर जे आहे तर एक जर पासून मसुदा समिती होती आणि मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बी आर आंबेडकर होते. आणि डॉक्टर बी आर आंबेडकर असल्यानंतर जर पाहिलं असं आणि त्याचे जे त्या समितीमध्ये जे सल्लागार होते ते बी एन राव होते. अशा काही फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहे ह्या तुम्ही लक्षात ठेवा की ज्याच्यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. पण आपलं काय आहे मेन असं आहे की जेव्हा त्यांनी 60 पेक्षा जास्त, ठीक आहे, 60 पेक्षा जास्त जेव्हा संविधान रेफर केले होते, 60 पेक्षा जास्त संविधान रेफर केले आणि त्याच्यामधून काही काही ज्या गोष्टी होत्या त्या आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केल्या. तर वन बाय वन जे आहे आपण पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या देशाकडून काय काय आपण स्त्रोत जे आहे तर कोणत्या कोणत्या देशामधून आपण काय काय घेतलेलं आहे किंवा काय काय प्रभावित आहे ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला जे आहे तर फर्स्ट स्त्रोत, तर त्यामध्ये काय येणार, फर्स्ट मध्ये तुमचं फ्रान्स. ठीक आहे. तर आता फ्रान्सकडून काय घेतला तर एक ट्रिक आहे, त्या ट्रिक नंतर तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. फ्रान्सचा श्वास प्रबळ असतो. ठीक आहे. तर हे झाली ट्रिक. आणि त्यानंतर याच्यामधून काय लक्षात ठेवायचं आहे तर हे जे आहे तर फ्रान्सवरून आपण फ्रान्सकडून जे घेतलं ते फ्रान्स जे आहे फ्रान्सकडून म्हणजे याचं तर फ्रान्सच राहणार. ठीक आहे. स्वावरून जे आहे स्वातंत्र्य, सवरून जे आहे समता, प्रवरून जे आहे प्रजासत्ताक, त्यानंतर बवरून जे आहे बंधुता. ठीक आहे. याच्यावरून काय आहे बंधुता. तर हे तिन्ही म्हणजे हे जे आहे आपण जर पाहिलं असेल 4 गोष्टी ज्या आहेत तर आपण काय केलेल्या आहे आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आपण हे झालं फ्रान्स बद्दल. ठीक आहे. हे कशाबद्दल झालं, हे झालं तुमचं फ्रान्स बद्दल. त्यानंतर आहे रशिया. ठीक आहे. USSR किंवा रशिया. तर रशियाकडून आपण काय घेतलं तर ते जे आहे ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. रशियाचा सेफ FD केला. ठीक आहे. रशियाचा सेफ FD केला. तर याच्यावरून जे आहे रशियाकडून काय घेतलं आपण ते. ठीक आहे. तर सेवरून सोशल, ई वरून इकॉनॉमिकल, पी वरून पॉलिटिकल, म्हणजेच मराठीमध्ये जर पाहिलं असेल सामाजिक, त्यानंतर आर्थिक आणि त्यानंतर राजकीय. ठीक आहे. तर न्याय. तर हे जे आहे हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, रशियाकडून घेतलेलं आहे. आणि FD वरून जर पाहिलं असेल तुमचं फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे. फंडामेंटल ड्युटीज. तर हे म्हणजेच काय तुमचे जर पाहिलं असेल मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. तर हे कोणाकडून घेतलं आपण, रशियाकडून. तर पहिलं जे आहे फ्रान्स, दुसरं जे आहे रशिया, तिसरं त्यानंतर जे आहे तर आयर्लंड. आयर्लंडकडून काय घेतलं आपण तर आयर्लंडकडून घेतलेलं आहे. तर आता याची ट्रिक जी आहे 12 वाजता आराम. ठीक आहे. 12 वाजता आराम. तर आवरून जे आहे तर तुम्ही आयर्लंड लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 12 वरून जे आहे तर 12 नामनिर्देशित राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित
सदस्य. ठीक आहे, 12 नामनिश्चित सदस्य. त्यानंतर म वरून जे आहे मार्गदर्शक तत्वे म्हणजेच तुमचे DPSP. ठीक आहे. ठीक आहे, तर आपण काय केलं की 12 जे सदस्य असतात जे राज्यसभेमध्ये नामनिश्चित केल्या जात असतात, तर ते जे आहे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, तर ते घेतलेलं आहे आपण आयर्लंडकडून. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तर मार्गदर्शक तत्वे सुद्धा त्यांच्याकडून घेतलेलं आहे रावरून राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जी आहे ते सुद्धा आपण कोणाकडून घेतलेलं आहे, आयर्लंडकडून. त्यानंतर दुसरा देश जे आहे तर तो आहे ब्रिटन. तो कोणता देश आहे, ब्रिटन. तर ब्रिटन देशाकडून आपण काय घेतलं, तर दोन ब्रिटानिया संसदने विनाकारण कॅबिन मध्ये ठेवले. विनाकारण कॅबिन मध्ये ठेवले. तर 2 वरून द्विगृही सभागृह. ठीक आहे, द्विगृही सभागृह. ब्रिटानियावरून जर पाहिलं असाल तर हे जे आहे ब्रिटन. ठीक आहे, ब्रिटानियावरून ब्रिटन. त्यानंतर संसद प्रणाली किंवा व्यवस्था. ठीक आहे. त्यानंतर संसदेचे विशेष अधिकार. ठीक आहे, तर हे कशावरून, वरून. त्यानंतर जे आहे तुमचं नावरून नागरिकत्व. नावरून काय, नागरिकत्व. त्यानंतर कावरून कायद्याचे राज्य. ठीक आहे. त्यानंतर कॅबिन, तर कॅबिनेट पद्धत. ठीक आहे, कॅबिनेट पद्धत. तर ब्रिटनकडून काय काय घेतलेलं आहे, द्विगृही जे तुमचं द्विगृही सभागृह आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे तुमचं लोकसभा आणि राज्यसभा, तर ते त्यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आहे संसद प्रणाली जी आहे, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आहे, तर ते सुद्धा आपण त्याच्याकडून घेतलेलं आहे. तर विशेष अधिकार जे आहे तर ते सुद्धा जर पाहिलं आपण त्यांच्याकडून घेतलेले आहे. नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व असलं पाहिजे, ते सुद्धा आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य त्यांच्याकडून घेतलेलं आहे. कॅबिनेट पद्धत हे सुद्धा आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ब्रिटनकडून हे जे आहे तर आपल्या संविधानाचा हा स्रोत आहे. त्यानंतर आहे अमेरिका. आता अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर अमेरिकेकडून आपण आपला संविधानाचा काय स्रोत आहे, तर अमेरिकेमध्ये अमेरिका में महान लोग की उमर स्वाहा. ठीक आहे, महान लोक की उमर स्वाहा. आता याच्यामध्ये जर पाहिलं असाल तर हे जे आहे तर अमेरिका. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं असाल महा, तर याच्यावरून महाभियोग प्रक्रिया. हे कोणाकडून घेतलेलं आपण, जर राष्ट्रपतीची जे महाभियोग प्रक्रिया आहे, राष्ट्रपती महाभियोग प्रक्रिया त्यांच्याकडून घेतलेला आहे. ठीक आहे. लोक, तर लोकन.
म्हणजेच काय पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकन. तर हे कोणाकडून घेतलेलं आहे आपण, तर हे जे आहे तर हे कोणाकडून घेतलेलं आहे, अमेरिकेकडून. त्यानंतर ऊ, तर ऊ जर पाहिलं असेल उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती. त्यानंतर जे आहे मवरून जे आहे मूलभूत हक्क. त्यानंतर स्वातंत्र्य, तर न्याय व्यवस्था किंवा न्यायमंडळ, स्वातंत्र्य. ठीक आहे, न्यायमंडळ स्वातंत्र्य. तर महान आणि त्यानंतर जे आहे तुमचं तुम्हाला सांगितलं का आता या न वरून राहिलेलं आहे, न वरून न्यायाधीशांची हकालपट्टी, हकालपट्टी. तर हे सुद्धा जे आहे आपण काय केलेलं आहे, अमेरिकेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे दुसरं अमेरिका झालं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिकेकडेचा कोणता स्रोत आहे, तर याची ट्रिक जी आहे, अगोदर ट्रिक दक्षिण घराणे. ठीक आहे, दक्षिण घराणे. आता दक्षिण घराण्यामध्ये जे आहे तर दक्षिणवरून जे आहे तर तुम्ही काय दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवायचं आहे. घवरून जे आहे घटना दुरुस्ती, घटना दुरुस्ती. रावरून जे आहे राज्यसभा निवडणूक प्रक्रिया. ठीक आहे, राज्यसभा निवडणूक प्रक्रिया. हे जवळपासून हे आपण घेतलेलं आहे, म्हणजे याचा जो स्रोत आहे हा या दोन बाबींचा किंवा या दोन गोष्टीचा. तर हे जे आहे तर हे तुमचं दक्षिण आफ्रिका आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका झालं. त्यानंतर जर पाहिलं दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिका झालं, अमेरिका झालं, त्यानंतर आयर्लंड, ब्रिटन, त्यानंतर फ्रान्स, रशिया, त्यानंतर जे आहे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलं किंवा काय आपला ऑस्ट्रेलियाचा कोणता स्रोत आहे, जे काय आहे तर समव्यापारी बैठक, समव्यापारी बैठक. तर समव्यापारी बैठक जे आहे तर याच्यावरून समवरून समवर्ती सूची, समवर्ती सूची. ठीक आहे. त्यानंतर बैठक, त्यानंतर जे आहे बैठक म्हणजे काय तुमचं संयुक्त बैठक. लक्षात ठेवा, संयुक्त बैठक जे आहे तर हे जी तरतूद आहे आपण हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ठीक आहे, संयुक्त बैठक. आणि व्यापारी जर पाहिलं असेल तर ते जे आहे व्यापार आणि वाणिज्य, व्यापार आणि वाणिज्य हे जे आहे तर हे दोन राज्यांमधला. ठीक आहे, व्यापार आणि वाणिज्य जर पाहिलं असेल तर यांचं जे स्वातंत्र्य आहे तर हे कोणाकडून घेतलेलं आहे आपण स्वातंत्र्य, तर हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया झालं. त्यानंतर जे आहे सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून दुसऱ्या याच्यावर घ्या तुम्ही, पण याच्यावरती जे आहे तर जर्मनी, जर्मनी. तर जर्मनीमध्ये जे आहे तर जर्मनीकडून आपण काय घेतलं, तर जर्मनीकडून घेतलेलं आहे आपण तर असं आहे आम जर्म, असं लक्षात ठेवा. तर आम जर्म म्हणजेच काय आहे की जर्मवरून जे आहे तर जर्मवरून जर्मनी. ठीक आहे, जर्मवरून जे आहे जर्मनी. त्यानंतर याच्यावरून आवरून तर आणि बानी दरम्यान मवरून मूलभूत हक्क निलंबित.
ठीक आहे. आणीबाणी दरम्यान जे आहे तुमचे मूलभूत हक्क जे आहे हे निलंबित केले जात असतात. तर त्याच्यासाठी जर पाहिलं तर ही जी तरतूद आहे हे कोणाच्या संविधानामधून घेतलेली आहे, तर ते घेतलेले आहे आपण कोणाच्या, जर्मनीच्या. त्यानंतर आहे 1935चा कायदा. 1935 भारत सरकार कायदा. भारत सरकार कायदा 1935. भारत सरकार कायदा 1935. तर हे जे आहे तर यांच्याकडून आपण काय घेतलं. आता पहा, तर याच्यामध्ये तर 1935च्या दशकात ज्याची ट्रिक आहे, 1935च्या दशकात आणीबाणी दरम्यान लोक रसना पाजून सेवा आणि न्याय द्यायचे. ठीक आहे. आता पहा, ही थोडीशी ट्रिक जी आहे ही मोठी आहे, पण तुम्हाला जे आहे याच्यामधलं सर्व जे आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर जी आणीबाणीची जी तरतूद आहे, तर जी आणीबाणी, आता पहा 1935च्या दशकापासून म्हटलेलं आहे, तर तुम्ही 1935च्या कायद्यापासून घेतलेलं ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आणीबाणी, तर आणीबाणीची तरतूद जी आहे तर त्याच्या हे कोणत्या म्हणजे याचा सोर्स काय आहे, त्याचा सोर्स जो आहे तो 1935चा कायदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं असन र वरून, आता र वरून जे आहे तर राज्यपाल. ठीक आहे. र वरून जे आहे तर तुमचं काय आहे की राज्यपाल, म्हणजे राज्यपालाची राज्यपाल जर पाहिलं असेल तर प्रत्येक राज्याला राज्यपाल असावा, किंवा जर पाहिलं असेल जे आहे तर केंद्रामध्ये तुमचं राष्ट्रपती राहते आणि राज्यामध्ये जर पाहिलं असेल तर राज्यपाल राहते. तर आता ही जी तरतूद आहे आपण कोणत्या देशाकडून नाही, तर 1935चा जो कायदा होता त्या 1935च्या कायद्यामधूनच आपण घेतलेली आहे. त्यानंतर आहे स, तर संघ राज्य व्यवस्था. संघ राज्य व्यवस्था हे कोणाकडून घेतलेलं आहे, तर हे याच कायद्यामधून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे पावरून, तर प्रशासकीय तपशील, तर हे कोणाकडून घेतलेलं आहे आपण, तर याच कायद्यामधून घेतलेलं आहे. त्यानंतर सेवा, तर लोकसेवा, हे त्यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे, यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यानंतर न्यायमंडळ हे सुद्धा जर पाहिलं असेल, न्यायमंडळ व्यवस्था जे आहे किंवा न्याय व्यवस्था, तर हे सुद्धा जे आहे आपण याच कायद्यामधून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे जर पाहिलं असेल तर ही ट्रिक आहे. तर आणीबाणीची तरतूद आपण त्याच्याकडून म्हणजे त्या कायद्यामधून घेतली आहे. राज्यपाल हे जे पद आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे. संघराज्य व्यवस्था हे सुद्धा तिथून घेतलेलं आहे. प्रशासकीय तपशील हे सुद्धा तिथून घेतलेलं आहे. लोकसेवा म्हणजे ते जर पाहिलं असेल तर केंद्र लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग जे आहे तर ते सुद्धा आपण तिथून घेतलेलं आहे. आणि न्यायवरून न्याय व्यवस्था सुद्धा जे आहे आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर ब्रिटन झालं, त्यानंतर जे आहे ऑस्ट्रेलिया झालं, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, त्यानंतर अमेरिका. तर सर्व जे आहे तर ज्याच्यामधून नॉर्मली जे आहे तर याच्यामधले स्त्रोत जे विचारतात नॉर्मली याच्यामध्येच तुम्ही कन्फ्यूज होता. ठीक आहे. तर पहिलेपासून तर मी तुम्हाला हे रिवाइज करून देतो की फ्रान्सकडून आपण काय घेतलं आहे, फ्रान्सकडून घेतलेलं आहे. तर फ्रान्सचा श्वास प्रबळ असतो, स्वावरून स्वातंत्र्य. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असाल तर तुमचं समता, त्यानंतर तुमचं प्रजासत्ताक, त्यानंतर तुमचं बंधुता. ह्या 4 गोष्टी ज्या आहे आपण कोणाकडून घेतलेल्या आहे, फ्रान्सकडून घेतलेल्या आहे. त्यानंतर रशिया. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी आपण कोणाकडून घेतलेल्या आहे, तर फ्रान्सकडून. रशियाकडून काय घेतलं, तर
सोशल इकॉनॉमिक, सेफ वरून जे आहे सोशल इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल, म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. राजकीय न्याय म्हणजे हे तिन्ही जे न्याय आहे तर हे कोणाकडून घेतले आपण? रशियाकडून. आणि एफडी वरून जर पाहिलं तुमचं फंडामेंटल ड्युटीज म्हणजे तुमचे मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आहे आयर्लंडकडून आपण काय घेतलं की 12 वाजता आराम. तर राज्यसभेमध्ये 12 नामनिशी सदस्य जे असतात तर ते जे आहे तर ही जी तरतूद आहे आपण कोणाकडून घेतली आहे? आयर्लंडकडून घेतलेली आहे. तर त्यानंतर जे आहे रावरून राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, तर हे सुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे सुद्धा जे आहे तर हा स्रोत जो आहे आपला मार्गदर्शक तत्वांचा हा आयर्लंड आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये तर 2 ब्रिटानिया संसदने विनाकारण कॅबिनमध्ये ठेवले. तर 2 वरून जे आहे द्विगृही सभागृह, ठीक आहे, द्विगृही सभागृह. त्यानंतर संसद प्रणाली किंवा संसद व्यवस्था, संसदीय प्रणाली किंवा संसद व्यवस्था. त्यानंतर विशेष अधिकार हे सुद्धा जे आहे तर हे कोणाकडून घेतलेले आपण? तर हे घेतलेले आहे आपण ब्रिटनकडून. त्यानंतर नागरिकत्व, त्यानंतर जे आहे कायद्याचे राज्य, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर कॅबिनेट पद्धत. ठीक आहे, तर म्हणजेच काय आहे का हे जर पाहिलं असेल तर हे कोणाकडून घेतलं आपण? ब्रिटनकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे अमेरिकेकडून अमेरिका में महान लोक की उमर स्वाहा. तर जे आहे आता याच्यामध्ये पहा राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया, राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया जी आहे तर हे कोणाकडून घेतलेली आपण? अमेरिकेकडून. त्यानंतर जे आहे 9 वरून न्यायाधीशांची हकालपट्टी हे कोणाकडून? अमेरिकेकडून. न्यायिक पुनर्विलोकन तर हे सुद्धा जर पाहिलं तर त्यांच्याकडून घेतलेलं आहे. वरून उपराष्ट्रपती हे जे पद आहे त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा तिथं सुद्धा जे अपर हाऊस असते किंवा वरिष्ठ सभागृह जे आहे तर तिथला जो उपराष्ट्रपती, ज्या अमेरिकेमधला उपराष्ट्रपती हा पदसिद्ध अध्यक्ष असतो तिथे. तर सेम इथे जसं आपल्या भारतामध्ये आहे का भारताचा उपराष्ट्रपती हा पदसिद्ध अध्यक्ष असतो. कशाचा? तर हा जर पाहिला अध्यक्ष असतो आपल्या राज्यसभेचा. तर तसं तिकडे सुद्धा असते. त्यानंतर मूलभूत हक्क हे सुद्धा जे आहे आपण हे अमेरिकेकडून घेतलेले आहे. न्यायमंडळ स्वातंत्र्य, तर न्यायमंडळाला जे स्वातंत्र्य दिल्या जाते किंवा न्यायमंडळ म्हणजे इंडिपेंडेंट जे म्हणतो आपण ज्युडिशरी, स्वतंत्र न्याय व्यवस्था, तर हे जे आहे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. दक्षिण आफ्रिका, दक्षिण घराणे, तर दक्षिणवरून तुमचं जे आहे तर दक्षिण आफ्रिका. घरून घटना दुरुस्ती प्रक्रिया, ठीक आहे, तर घटना दुरुस्ती प्रक्रिया जी आहे ते त्यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यानंतर राज्यसभा निवडणूक प्रक्रिया हे सुद्धा जे आहे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे भारत सरकार कायदा 1935चा. तर यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे? भारत सरकार कायदा, अगोदर हे राहिलेलं आहे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियाकडून जर पाहिलं असेल तर समव्यापारी बैठक म्हणजे समवर्ती सूची, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य, आणि त्यानंतर जर पाहिलं संयुक्त बैठक, हे तिन्ही गोष्टी ज्या आहे ऑस्ट्रेलियाकडून आहे. त्यानंतर आम जर्म म्हणजेच काय आहे जर्मनीकडून जर पाहिलं असेल तर जे आहे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांचे निलंबन केल्या जात असते. तर ही तरतूद जी आहे जर्मनीकडून घेतलेली आहे. त्यानंतर आहे भारत सरकार कायदा 1935. हा जो आहे तर बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या आपण काय केलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणीबाणीची जी तरतूद आहे ते राज्यपाल हे जे पद आहे ते, संघराज्य व्यवस्था ते, प्रशासकीय तपशील, लोकसेवा आणि न्याय व्यवस्था. तर हे जे आहे एवढ्या गोष्टी आपण काय केलेलं आहे की हा जो आपल्या भारतीय संविधानामधला जो स्रोत आहे तर तो जर पाहिला असेल तर तो कोणता आहे की वेगवेगळ्या संविधानामधला ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्या आपल्या संविधानामध्ये जर पाहिलं ॲज अ तरतूद म्हणून जे आहे समाविष्ट केल्या. ठीक आहे, आणि सुरुवातीला जे काही फॅक्च्युअल मी सांगितलेलं आहे एकदम सुरुवातीला, तर संविधान सभेची हे पहिली बैठक, दुसरी बैठक, तिसरी बैठक, त्यानंतर जे आहे त्या तिन्ही बैठकीमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या घटना कधी विचारल्या जाऊ शकतात. ही घटना ह्या घटना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर त्यानुसार जे आहे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आणि संविधान सभा जर पाहिलं असेल तर प्रत्यक्ष जे एक म्हणू शकतो आपण जर पाहिलं असेल तर प्रत्यक्षपणे निवडलेली नव्हती. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये नामनिर्देशित सदस्य होते आणि काही प्रमाणामध्ये जर पाहिलं असेल निर्वाचित सदस्य होते. ठीक आहे, हा सुद्धा पॉईंट मी इथं लिहून ठेवतो. नामनिर्देशित आणि निर्वाचित. आणि तुम्हाला ते सुद्धा सांगितलं का हे जे आहे संविधान सभा कायदे मंडळ म्हणून सुद्धा कार्य करत होती. आणि कायदे मंडळ म्हणून जेव्हा कार्य करत होती त्यावेळेस जी.व्ही. माळवणकर जर पाहिलं असेल तर त्या सभेचे अध्यक्ष राहत होते. आणि ज्यावेळेस संविधान निर्मितीची जेव्हा प्रक्रिया राहत होती तर त्यावेळेस जर पाहिलं असेल त्याचे अध्यक्ष कोण राहत होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, त्यानंतर याला 2 उपाध्यक्ष सुद्धा होते. ठीक आहे, पण त्या उपाध्यक्षांची निवड जी आहे ते नंतर केलेली होती. पण आपल्याला मी सांगितलं की 9 तारखेला, 11 तारखेला आणि 13 तारखेला ह्या 3 गोष्टी ज्या घडलेल्या आहे ह्या लक्षात ठेवा.
याच्यावर बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन विचारले जातात. आय होप तुम्हाला हे जे ट्रिक सांगितली मी स्त्रोतांबद्दल, तर हे ट्रिक तुम्हाला समजली असणार. आता जे आहे ना, आपण नेक्स्ट लेक्चर जे आहे तर आपण काय करणार आहोत की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे जे काही महत्त्वाचे अनुच्छेद असतात त्या अनुच्छेदांबद्दलची जे ट्रिक आहे किंवा आपण ते जे अनुच्छेद आहे तर कशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचे तर त्याची सुद्धा एक ट्रिक आहे. आणि जेव्हा मी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे जेव्हा घेणार तर त्याच्यामध्ये सुद्धा मी उपराष्ट्रपती त्याच्यामध्ये सुद्धा मी कव्हर करून देईल का ते उपराष्ट्रपती साठी जी कधी कधी जे आहे उपराष्ट्रपतीबद्दल सुद्धा आपल्याला काही अनुच्छेद विचारतात किंवा आर्टिकल विचारतात तर त्याच्यामध्ये मग मी ते कव्हर करून देईल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ह्या ट्रिक समजल्या असणार. आणि पण एक मी जे आहे एक तुम्हाला म्हणजे मला पण सांगतो की तुम्ही जर पाहिलं ना तर याला एक दोनदा रिवाईज करा. एक दोनदा रिवाईज केल्यानंतर जे तुमच्या डोक्यात राहू शकते. नाहीतर तुम्ही एकदा वाचलं त्यानंतर एक जे आहे ना मी एक काम करतो या टेलिग्रामवर जर पासून ही जी PDF आहे तुम्हाला मी ते जे अपलोड करून देतो तुम्हाला ते अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही ते लिहून घेऊ शकता आणि त्यानंतर एक दोनदा ऐका तुम्ही हे आणि ऐकल्यानंतर तुमच्या ॲज इट इज जे आहे तुमच्या डोक्यामध्ये राहून जाईल. सो आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असणार. थँक्यू सो मच.